नमस्कार. रावीत भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. साधारण मध्ये एक 15 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. DN नगर स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन, अंधेरी पश्चिमेला. तिथे सुद्धा ना असं गटरचं झाकण उघडं होतं. बाईकचा पूर्ण टायर आतमध्ये जाईल एवढं झाकण मोकळं होतं. आता हाच व्हिडिओ बघा. अक्षरशः तो दीड 2 फूट उंच उडाला. बरं, गोष्ट इथं अशी आहे की हेल्मेट होतं, किती हेल्मेट गरजेचं आहे ना ते सुद्धा कळालं. आणि त्यांनी ते बांधलंय म्हणजे विचार कराय की सुरक्षेची त्यांनी काळजी घेतली. पण रस्त्याचं काय, त्यांनी असंच ठेवलं नाही. कित्येक लोक हेल्मेट असं ठेवतात फक्त, पण यांनी प्रॉपर बांधल्यामुळं तो नक्कीच त्याला गंभीर दुखापत झाली नसेल. पण त्या खड्ड्याचं काय, कित्येक खड्डे असे ना मुंबईमध्ये पडलेले आहेत, मोठमोठे, भले मोठे, 2-2 फुटाचे. कोणी लक्ष देत नाही. आणि खड्ड्याला वाचवण्याच्या नादात सुद्धा एक अपघात होतात. रिक्षावाला खड्ड्याजवळ आला, लेफ्ट राईट घेणार, त्यावेळेला बाईक दुसरं वाहन येतं, उडवून जातं. या साहेबाचं तसंच झालं. किती मोठा, मला वाटतं 1.5-2 फुटाचा तो खड्डा, इतका मोठा रुंद आहे, इतक्या जोरात. बर, एक लक्षात घ्या, अशा खड्डा वाचवताना किंवा असं पडलं आणि त्याच वेळेला पाठून एखादं वाहन जर आलं, झालेत असे अपघात. अवजड वाहन असू द्या, ट्रक असू द्या, बस असू द्या, त्यांना माहीतच नसतं की पुढे काय होणार आहे. ते त्यांच्या स्पीडने येणार. याला जबाबदार कोण? शासन तर फक्त सांगतं की हेल्मेट घाला, हे करा, ते करा. पण खड्ड्याचं काय? खड्ड्यात पडून मारा तुम्ही, असंच धोरण चाललंय वाटतं. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.